ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या चरित्राचा थोडासा आपण अभ्यास करत आहोत सार रूपाने। चरित्र तर खूप मोठं आहे, पण काही सार अंश जर आपण ऐकले तर समग्र चरित्र वाचण्याची प्रेरणा अनेकांना होऊ शकते। एवढा एक भाव लक्षात घेऊन ही 2 भागामधली श्रीधर स्वामींच्या चरित्राची सेवा करण्याचा प्रयत्न आहे। पूर्वार्ध आपण ऐकलाय आणि आता उत्तरार्ध म्हणजे भाग 2 आपण ऐकतो आहोत। पूर्वार्धात आपण जे ऐकलं ते 1-2 मिनिटात त्याचा आढावा घेऊ। बालपणाविषयी ऐकलं। नारायणराव आणि कमळाबाई त्यांचे आईवडील आहेत, जन्म झालेला आहे, वाढलेले आहेत, संस्कारित आहेत आणि या घराण्याला सर्पाचा शाप आहे आणि त्यामुळे त्यातून निवृत्त होण्याकरता आईवडिलांनी यांच्या गाणगापूरला दिव्य अनुष्ठान केलं पुष्कळ वर्ष, गुरुचरित्राचे पारायण इत्यादी। भगवान दत्तात्रेयांची सेवा केली। दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने ह्या दाम्पत्यांच्या पोटी श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म झाला 7 डिसेंबर 1908। आपण ऐकलंय मागच्या भागात। त्यांचं काही शिक्षण हैदराबादला झालं, काही पुण्यात नंतर आले, पण पितृछत्र 3ऱ्या वर्षी हरवलं, 10व्या वर्षी इतर भावंड केली आणि 13व्या वर्षी आईचं निधन झालं। श्रीधर पूर्ण पोरके झाले आणि पुण्याला आल्यावर अनाथ विद्यार्थी वसतिगृहात ते राहायला लागले। अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे, सेवावृत्ती। यांच्या जीवनाविषयी जर थोडक्यात बोलायचं तर साधू होते, कवित्व लक्षण खूप आहे, फार काव्य केलेलं आहे आणि अंगामध्ये एक राष्ट्रभक्तीचा जिवंत झरा आहे। कारण काळ तो पारतंत्र्याचा आहे आणि त्याला अनुकूल देशकाल परिस्थितीनुसार संतांचं सगळं वागणं असतंय। पण श्रीधर स्वामी महाराज म्हणजे एक धगधगीत यज्ञकुंड आहे श्रोते। आपण श्रीधर स्वामी पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये असताना अनेक प्रसंग त्यांचे आपण पूर्वार्धात पाहिले आणि एक पळणिटकर नावाचे जे व्यायाम शिक्षक होते त्यांचा आणि श्रीधर स्वामी महाराजांचा दुपारी माध्यान्ह स्नानाच्या वेळी नळावरती योग आला। त्यांनी यांची सगळी एकंदर आकृती पाहिली, चरित्र ऐकलं, काय काय करतात, इतकी धर्मनिष्ठा त्यांच्या अंगात भरलेली आहे पाहून त्यांनी बोलून दाखवलं की तुझ्या इतका धर्मनिष्ठा सांभाळणारा इतक्या लहान वयातला मुलगा मी पाहिलाच नाही। कारण श्रीधर स्वामी 13व्या वर्षी पुण्यात आले, 6 वर्ष पुण्यात राहिले आणि 19व्या वर्षी वयाच्या
1908चा त्याचा जन्म आहे आणि 1927 साली ते सज्जनगडाकडे जायला निघणार आहे. हे पळणिटकर इतके ध्येयनिष्ठ स्वतः होते. हे नैष्ठिक ब्रह्मचारी राहिले. मार्गदर्शन यांनी छान तर केलं श्रीधराला, छोट्या श्रीधराला, पण स्वतःही खूप ध्येयनिष्ठ होते. आणि श्रीधरांना जायच्या दिवशी जेव्हा निरोप दिला यांनी आपल्या घरी, त्या दिवशी विजयादशमीचा दिवस होता 1927. आणि त्यांना श्रीधरांना घरी बोलावलं. हे अनाथ वसतिगृहात राहायचे, खोलीमध्ये राहायचे. तू आज घरी जेवायला ये आणि तू इथे थांबू नको, कारण तुझ्या जीवनामध्ये तुला जे मिळवायचं आहे तुला इथे पुण्यात राहून मिळणार नाही, तुला सज्जनगडावर जायला पाहिजे, असं त्यांनी पळणिटकर गुरुजींनी सांगितल्यावरून श्रीधर स्वामी महाराज आता सज्जनगडावर जाणार आहेत. पळणिटकर गुरुजींची सुद्धा आपल्याला फार मोठी श्रीधर स्वामींच्या जीवनातली उपलब्धी पाहायला मिळते. कारण या मोठ्या माणसाने त्याला जेवायला तर बोलावलं आणि सांगितलं, बाळा तू ज्यासाठी इतकं सगळं हे सोडून लौकिकाचा त्याग करून ध्येयनिष्ठ होऊन तू साधना उपासना तपश्चर्या करायला गडावर सज्जनगडावरती जातो आहेस, माझा पूर्ण आशीर्वाद आहे. जा, खूप मोठा हो, नाव लौकिक मिळव. डोळ्यात पाणी आलं खूप. आणि सांगितलं की तू काहीतरी प्राप्त करशील याचा मला विश्वास आहे, म्हणून तू काहीतरी ध्येयसिद्धी करेपर्यंत एका तपापर्यंत म्हणजे 12 वर्षपर्यंत मी स्वतः काही मिष्ठान्न खाणार नाही. कसे कसे गुरुजी आणि शिक्षक असायचे. हे गुरुच त्याचे, इतका सुंदर उपदेश करणारे गुरुच त्याचे, श्रीगुरुच. उपदेश केला तो त्यांना मान्य झाला. श्रीधर स्वामींना काही पैसे देऊ केले, त्यांनी घेतले नाही, 1 रुपया दिला. आणि तोही त्यांनी पळणिटकर गुरुजींच्या सांगण्यावरून रामदास स्वामींची प्रतिमा म्हणजे फोटो बरोबर घेऊन ते गेले. आणि पुण्यापासून जवळ नसरापूरच्या बागेत बनेश्वराचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्यांनी शास्त्रोक्त पद्धत जी आहे त्यांनी फोटोला कान लावून रामदास स्वामींचा मंत्रदीक्षा त्यांनी घेतली. श्रीराम जय राम जय जय राम. आणि आता मंत्रदीक्षा तर रामदास स्वामींनी मला दिलेली आहे, ही श्रद्धा. पण दिलेल्या मंत्राचा जप करून, अनुष्ठान करून, सेवेद्वारे अनुष्ठानाद्वारे जप सिद्ध करायचा. आणि रामदास स्वामींनी मला प्रत्यक्ष सगुण साकार रूपात दर्शन द्यावं अशी जिद्द मनात बाळगून 19व्या वर्षाचे हे श्रीधर पुढे स्वामी त्यांना वसतिगृहात गमतीने म्हणायचे, पण खरोखर ती स्वामी उपाधी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केली आणि श्रीधर स्वामी महाराज पुढे म्हणायला लागले. पण गडावर आले तेव्हा एकेरी नावाने सगळे त्यांना बोलवायचे, श्रीधरच म्हणायचे. गडाकडे निघाले, धावत सुटले आणि बसले नसरापूरच्या बागेत बनेश्वराच्या मंदिरात. हातात पळणिटकर गुरुजींनी कोंबलेला 1 रुपया त्या गुरुवाला दक्षिणा म्हणून देऊन दिला. काहीच नाही जवळ. जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मुळजे श्रीराम, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा श्रीराम. दासबोधात रामदास स्वामी सांगतात. त्याप्रमाणे अत्यंत अत्यंत विरक्त अंतःकरणाने जवळ काही उपलब्धी नाही, फक्त एकच ध्येय की मला समर्थांची पूर्ण कृपा प्राप्त करून घ्यायचे. गडाच्या दिशेने सज्जनगडाच्या दिशेने धावत सुटले, गडापर्यंत आले. इथपर्यंत आपण पहिल्या भागात म्हणजे पूर्वार्धामध्ये श्रवण केलेलं आहे. आज आपल्या उत्तरार्धाला आपण प्रारंभ करत आहोत. सज्जनगडावरती आले, शिवाजी आले, रामांच्या दर्शनाला गेले, रामांचं दर्शन घेतलं. खाली भुयारातल्या समाधी मंदिरात गेले. आपल्यापैकी जे जे सज्जनगडावर जाऊन आलेले आहेत त्यांना हे दृश्य चांगलं माहिती आहे. समर्थ रामदास स्वामींच्या समाधीच्या वरती जे मंदिर आहे ते प्रभू रामचंद्रांचं आहे. ह्या रामचंद्रांच्या मूर्ती रामदास स्वामींना अंगापूरच्या डोहातल्या चाफळला. पण ह्या राममूर्ती तंजावरच्या एका अंध कारागिरांनी तयार करून दिलेल्या मूर्ती ह्या इथे स्थापन केल्या. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या निर्याणानंतर ह्या मूर्ती स्थापन केल्या. खाली समाधी आहे, वर तंजावरून आलेले राम आहेत. ह्या रामासमोर खूप डोळ्यात पाणी आणून श्रीधर मुलगा म्हणून आपण बसले आणि खूप विनवणी घातली. एकच वाक्य म्हणाले, समर्था आता तुम्ही माझे आणि मी तुमचा. जर लौकिक विचार केला तर आईवडील निवर्तले, भाऊ भावंड काही नाही, जे काही पुण्यातले मित्र इत्यादी ते मागे पडले. आता कोणीही नाही, गडावर कोणी परिचयाचं नाही आणि फक्त या ठिकाणी येऊन रामनामाचं अनुष्ठान करायचं.
आणि समर्थांची पूर्ण कृपा प्राप्त करून घ्यायची एवढा उद्देश ठेवून हा एक तरुण 19 वर्षांचा सज्जनगडावर आला. सर्वांनी नवीन मुलगा पाहिला, विचारपूस केली का तिथल्या व्यवस्थापकांनी, कोण आहेस वगैरे. सांगितलं मी असं असं आलं. त्यांनी सांगितलं 3 दिवसाच्यावर नाही राहता येईल, नियम आहे, काही नियम आम्हाला घालून दिलेले आहेत, त्यामुळे तू 3 दिवसाच्यावर राहू शकत नाही. त्या डोळ्यात पाणी आलं. पण यात काही उपाय आहे का? आहे ना. तू जर सेवा स्वीकारशील काही तर तुला किती राहता येईल, सेवे करून राहिलास तर किती राहता येईल. एक पर्यटक किंवा प्रवासी किंवा भक्त म्हणून असशील तर तुला 3 दिवसात गड सोडावं लागेल, कारण इथे पुष्कळ लोक येतात. त्यांनी सांगितलं मी करीन सेवा, सगळी सेवा करीन मी, माझ्या गुरु माऊलीची सगळी सेवा करीन मी. कारण माऊलींनी ज्ञानेश्वरीत एक ओळी म्हटली आहे, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करून घे सुवटा ओळगोनी श्रीराम. तो स्वाधीन करून घे, ते तर सेवा हा दारवंठा. जसं घराला उंबरठा असतो ना, सद्गुरु कृपेची पूर्ण प्राप्ती करून घेण्याकरता कोणता उंबरठा आहे, म्हणजे कोणती गोष्ट ओलांडावी लागते, कशाने सद्गुरु कृपा पूर्ण प्राप्त होते याचं वर्णन करताना माऊली म्हणतात, ते तर सेवा हा दारवंठा, तो उंबरठा आहे. सेवा करूनच त्यांना प्रसन्न करून घ्यायचं. आणि म्हणून पुढे माऊलींनी म्हटलंय, पण हे सगळं करताना तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ श्रीराम. श्रीधर स्वामी तरुण आहेत, शक्ती आहेत, म्हणजे शारीरिक शक्ती आहे, मानसिक शक्ती तर विलक्षण आहे की मला सद्गुरु कृपा प्राप्त करून घ्यायचीच आहे. त्यामुळे त्यांनी सेवा मागितली. आणि काय काय सेवा करावी आमच्या श्रीधर स्वामींनी गडावरती अगदी समर्थांच्या समाधीची सगळी वस्त्र धुवून घेण्याची जबाबदारी. समर्थांसाठी पाणी रोज सोळ्यातलं भरून ठेवायचं उरमोडी नदीवरून, जे कल्याण स्वामी करीत होते. ते गंध उगाळून द्यायचं, फुलं तोडायचे, हार करायचे आणि जी वाटेल ती सेवा, आल्या गेल्याचं स्वागत करायचं, पंक्तीमध्ये वाढायचं आणि स्वतः मात्र भिक्षा मारून राहायचं. सज्जनगडावरती श्रीधर स्वामी महाराज असताना 3 वर्ष पहिल्या मुक्कामात ते आहेत. कारण 3-3.5 वर्षानंतर समर्थांच्या आज्ञेने पूर्ण कृपा झाल्यानंतर समर्थांनी त्यांना पुढे आदेश केला की तुम्ही दक्षिणेकडे आता प्रवास करा, संचार करा, धर्माचा प्रचार करा. आणि मग ते नंतर गेले. पण सज्जनगडच्या सेवा काळामध्ये 3-3.5 वर्षांच्या 1927 साली आले आणि 1931च्या सुरुवातीला त्यांनी हे सोडून दिला सज्जनगड. दासनवमीच्या दिवशी एक दिवस गड सोडलेला आहे. पण गडावर असेपर्यंत फार सेवा केली, मनापासून केली. गडावरती भिक्षा मागून ते राहायचे आणि आलेली भिक्षा, रामदास स्वामींचं चरित्राचं परिशीलन त्यांचं झालं आहे की टाकळीला रामदास स्वामी तपश्चर्या करीत असताना जी माधुकरी मिळेल ओली कोरडी, ती पहिल्यांदा मासे, कुत्रा, गाय यांना द्यायची. नंतर आपल्याला जी सेवन करायची आहे ती श्रीधर स्वामींनी एका फडक्यात बांधायची. नंतर गडावरती 3-4 तळे आहेत, त्यातल्या एखाद्या तळ्यात जायचं, खंबाळा असो कोणत्या, त्या तलावरती बुडवायची. मग ती ओली झाली सगळी, ती औदुंबराच्या झाडाच्या फांदीला थोड्या वेळ बांधून ठेवायची. सगळं पाणी निथळू जायचं आणि जो चोथा उरेल त्याचा गोळा करून खायचा फक्त एक वेळ. जे व्रत, जी निष्ठा रामदास स्वामींनी तपश्चर्येच्या काळामध्ये टाकळीला सांभाळली, तीच श्रीधर स्वामींनी सांभाळली. काय निष्ठा असेल. निर्जला उपवास करायचे एकादशीच्या दिवशी. गडावरचे लोक आग्रही करायचे, जेवून घे बा. नाही. हळूहळू गडावर सगळ्यांचं प्रेम त्यांना प्राप्त झालं. सर्वजण त्यांना स्वामी स्वामी म्हणायला लागले आणि खरोखर त्यांची तपश्चर्या म्हणा, सेवा म्हणा, मुखाने अखंड श्रीराम जय राम जय जय राम, जो अनुग्रह त्यांना बनेश्वरच्या मंदिरामध्ये नसरापूरच्या बागेत झाला, तो मंत्र सिद्ध करण्याची जिद्द उत्पन्न झालेली आहे. आणि अखंड रामनामाचं स्मरण, कोणतंही काम करायचं, कोणतंही काम. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, मनाच्या श्लोकात वर्णन आहे ना, सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे उदे नित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा सर्वोत्तमच होणार आहे. सेवा सुरू आहे. हळूहळू गडावरती सर्वांना ते आवडायला लागले. सर्वांचं प्रेम संपादन केलं. आणि मात्र सेवेत कधीही अंतर नाही. 3-3:15 सकाळी उठायचे. प्रसंग ते भरपूर आहेत सज्जनगडावरचे, आपण 1-2 फक्त पाहू. तरुण होते, अनेक सेवेकरी तिथे होते आणि त्यामुळे एकदा सर्व सेवेकऱ्यांमध्ये अशी शर्यत लागली की परळीपर्यंत धावत जाऊन कोण लवकर वर येतो. हे तरुणही होते, जिद्दी होते. समर्थांची सेवा म्हणून
मुखाने श्रीराम जय राम जय जय राम. आणि गडावरून निघाले, परळेपर्यंत गेले, परत यायला लागले. दोघं तिघं हे बरोबरीचे सारखे धावत होते असं वर्णन केलं मारुतीबुवांनी. पण इतक्यामध्ये एक म्हातारी आजी मध्ये आली, जी श्रीधरांचं आचरण पाहून त्यांच्या सेवेने खूप तिला प्रसन्नता व्हायची. ती प्रति समर्थ म्हणायची. ती वाटेमध्ये हे धावतात आहे वेगाने, परळीकडून चढतात आहे, ती मध्ये आली. आता तिला तिच्याशी थांबलं, ती नमस्कार करणार होती यांना. तो नमस्कार जर घेतला तर वेळ होईल. ती वाकली नमस्कार करायला, यांनी तिच्या पाठीवरून उडी मारली आणि पलीकडे चालले गेले. आणि ह्या शर्यत प्रेमाचीच होती, सगळे सेवेकरी होते. द्वेष, निंदा, तुलना या अंगाने ती स्पर्धा नव्हती. पण तरुण आहेत, काहीतरी अशा क्रिया करायच्या म्हणून. आणि आमचे श्रीधर स्वामी महाराज त्या शर्यतीत पहिले आले. दोघं आलेत पहिले, यांच्याबरोबर यांचा एक सहकारी सेवकही प्रवीण आला आहे. दोघांची नाव आहेत. पण ही जिद्द, ही तळमळ आणि सेवेतही तेवढीच तळमळ. हळूहळू हळूहळू जम बसला, प्रेम वाढायला लागलं, सगळ्या सेवा यांना मिळाल्या. पण विघ्नसंतोषी असतातच श्रोते, विघ्नसंतोषी असतात. तिथे सज्जनगडावरी असंच झालं. यांच्या सेवेला दृष्ट लागली आणि हळूहळू याला देऊ नका, हा काही नीट करत नाही असं करून, आणि समर्थांच्या तिथे बसतो रात्रभर, समर्थांना झोपू देत नाही. हे शेष समर्थांच्या जवळ समोरती समाधीसमोर बसून राहायचे, ध्यान लागून जायचं. समर्थांना नीट झोपू देत नाही, जप करतो, समर्थ जागे राहतात म्हणून समर्थांना नीट झोप होत नाही, असा पुष्कळ वेगळे वेगळे आरोप करून यांच्याकडून हळूहळू एक एक सेवा काढून घेण्यात आली. त्यांना काही त्याचं वैषम्य नाही तर नाही ती सेवा. बाहेर आले गेल्यांना स्वागत करावं, त्यांना वाट दाखवावी, त्यांना सगळं कर समजून सांगावा आणि मुखाने श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या सेवा काढून घेतल्या याचं वैषम्य चित्तात न ठेवता जे पडेल ते काम करत जायचं आणि समर्थांची सेवा करायची. 1.5 वर्ष सेवा केली असं वर्णन आहे. 1.5 वर्षानंतर प्रत्यक्ष समर्थांनी प्रगट होऊन अनुग्रह दिलाय श्रोते. पण विघ्नसंतोषी माणसांचं तिथे चांडाळ चौकडी म्हटलंय. चौघं एकत्र आले, त्यात एक फौजदार म्हणून निवृत्त झालेले तेही आले. असे 3 चौघं आले. एक स्वयंपाकीण बाई, त्याही याच्या विरुद्ध बोलायला लागल्या, फौजदार विरुद्ध बोलायला लागला. आणि जेव्हा दृष्टच लागते माणसाला आणि वाईट प्रसंग यायचेच असतात, तेव्हा एक मांत्रिकही योगायोगाने गडावर आला होता. त्याला मंत्रविद्या चांगलीच अवगत होती. आणि या सगळ्या लोकांनी सांगितलं की तू याच्या मागे यक्षिणी लाव. हा प्रसंग आहे चरित्रात. सदाचार करणाऱ्या माणसाच्याही मागे भगवान कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे, असं जे रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात म्हटलं आहे ना. पण त्यातही जो डगमगणार नाही, भगवान परीक्षा पाहतात, सद्गुरू परीक्षा पाहतात. यक्षिणी यांच्या मागे लावली. मांत्रिकाला सगळ्यांनी सांगितलं की असं रात्र जप करतो, खोटं आहे सगळं हे, तुम्ही याच्या मागे यक्षिणी लावा. मंत्रविद्येत तो जरा बराच पुढेच गेलेला होता मांत्रिक. त्यांनी खरोखरच यांच्या मागे यक्षिणी लावली. हे रात्री ध्यानाला बसले, समाधी मंदिरासमोर समर्थांच्या समाधीसमोर रामाचं ध्यान लावून बसले. श्रीराम जय राम म्हणतात, ध्यान लागून गेलेलं आहे. आणि अचानक यांना असा भास झाला की कोणीतरी अंगावर धावून येतं. अकराळ विक्राळ चेहरा दिसला आणि एवढंच फक्त म्हणाले, थोडी जागृती आली समाधीतून, रामा 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 इतकंच म्हणाले. ती यक्षिणी गुप्त झाली रामाचं नाव घेतल्याबरोबर. प्रसंग त्या रात्रीचा संपला. ही मध्यरात्री ओलांडून गेल्यानंतरची घटना लिहिली आहे मारुतीबुवांनी. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या मांत्रिकांनी त्या यक्षिणीला मंत्रविद्येने प्रगट करून ज्यांच्या मागे लावली होती, सज्जनगडाच्या बाहेर शेष घरासमोर तो गडबडा लोळत होता. वाचवा 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 वाचवा. श्रीधर स्वामी आपल्या कोणत्या तरी सेवेत असतील, सगळी गर्दी जमा झाली. तो गडबडा लोळतो आहे. श्रीधर स्वामी आले, त्याच्या जवळ उभे राहिले. काय झालं तुम्हाला, काय मोठे होते वयाने? म्हणजे मला भास होतं की समर्थ रामदास स्वामी मला कुबडीने मारतात आहेत, मी कुबडीने मारतात आहेत. म्हणजे का, तुम्ही काय केलं? त्यांनी आपला अपराध कबूल केला की मला इथल्या काही लोकांनी सांगितलं तुमच्या मागे यक्षिणी लावा, म्हणून मी यक्षिणीला आवाहन करून प्रगट केली, तुमच्या मागे पाठवली. तुम्हाला तर काहीच झालं नाही, पण मलाच रामदास स्वामी शिक्षा करतात, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. श्रीधर स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तू समर्थांचा अपराध केलायस. ह्या गडावरती होणारी प्रत्येक घटना ही रामदास स्वामींच्या आज्ञेने, इच्छेने होते बाळा. पुन्हा असं कधी करू नको. पाठीवर हात फिरवला, शांत झाले. त्यांचा तो भास निघून गेला. असे सुद्धा प्रसंग गडावरती घडलेले आहेत. बरोबरीचे अनेक मुलं असायचे गडावर होतेच. ते संध्याकाळच्या वेळा सूरपाट्यावर खेळायचे असं वर्णन आहे. आता
वय कमी आहे, खेळायचे. 19व्या वर्षी आले, 21व्या वर्षी निघूनही गेले, पुन्हा 2.5 वर्षात निघून गेले. कारण 1927 साली आले आणि 30च्या दासनमीला निघून गेले असं वर्णन आहे. पण त्या काळात जितके सहकारी मित्र होते, सेवेकरी होते, सर्वांबरोबर खेळायचे, उत्तम पोहायचे, बालपणापासून पोहण्याच्या क्रियेमध्ये अत्यंत निष्णात असलेले श्रीधर स्वामी महाराज असं वर्णन आहे की तलाव जितके आहेत गडावरती, त्या गडावरती पाणी पुष्कळ असते, तलावात पोहायचे आणि पद्मासन घालून पाण्यावर नुसतं तासनतास बसून राहायचे. काय योगविद्या असेल कल्पना करा. म्हणजे शवासनात पुष्कळ लोक पाण्यावर तरंगतात, हे आपण पाहिलेलं आहे. पण चरित्रामध्ये असं वर्णन आहे की पद्मासन घालून पद्मासनात सुद्धा बसून राहायचे असं वर्णन आहे. रामदास स्वामींचा अखंड ध्यास, अखंड चिंतन, त्यांनी दिलेल्या मंत्रदीक्षेचं अखंड पालन, अखंड श्रीराम जय आणि सेवावृत्ती अगदी योग्य तिची ज्ञानेश्वरीने माऊलींनी जे लिहिलं आचार्योपासनामध्ये किंवा रामदास स्वामींनी दास्य भक्तीमध्ये, स्वये देवदार झाडी तो सत्वगुण श्रीराम, सगळं झाडझूड करणं, साफसफाई करणं, मनापासून सेवा करणं, कुठेही कृत्रिमता नाही, जडता नाही, दिखाऊपणा नाही, सोंग नाही, ढोंग नाही, अगर्वता करावे दास्य सकळ, खरोखरच सगळे अगर्वता, कुठेही मनात अभिमानाचा इतकाही लेश न ठेवता करत होते. आणि शेवटी रामदास स्वामी किंवा सद्गुरू हे दयाळूच असतात. परीक्षा इत्यादी घेतल्या, पण साधारणपणे सज्जनगडावरती श्रीधर स्वामींना येऊन 1.5 वर्ष झाल्यानंतर एक दिवस मध्यरात्री रामदास स्वामी हे ध्यानातच आहेत, समोर प्रगट झाले. आणि मारुतीबाबांनी चरित्रात वर्णन असं केलं आहे, त्यांनी या श्रीधर स्वामींना म्हणजे पूर्ण कृपेचा अनुभव दिला, तत्त्वमसी महावाक्याचा बोध केला, समाधी लागली. पुन्हा बहुत काळ समाधीमध्ये होते. आपल्या गुरूचं साक्षात सगुण रूपात दर्शन झालं. चरित्र कोणतंही आपण रामदास स्वामींचा वाचा, कल्याण स्वामींना समर्थांच्या निर्याणानंतर 3ऱ्या दिवशी दर्शन झालं असं वर्णन, म्हणून चिरा आहे समाधी. तोच प्रकार श्रीधर स्वामींच्या बाबतीत घडला आणि खूप डोळ्यातून पाण्याला सगळं रूप पाहून भरून घेतलं, पूर्ण बोध झाला. आणि आता श्रीधर स्वामी महाराज हे सिद्ध अवस्थेत गेले. काही दिवस अजून राहिले आणि त्यानंतर रामदास स्वामींनी एक दिवस आज्ञा केली यांना दृष्टांताद्वारे की तुम्ही आता इथून निघून जा, दक्षिणेकडे जा, तुम्हाला दक्षिण क्षेत्रामध्ये खूप कार्य करायचं आहे, धर्माचा खूप प्रचार आणि विस्तार करायचा आहे, म्हणून तुम्ही इथून आता निघायचं आहे. आणि त्याप्रमाणे 1927 साली सज्जनगडावर आलेले श्रीधर स्वामी महाराज दसऱ्याच्या दिवशी आले. 27 रोज 2.5 वर्ष होते आणि 1930 सालच्या दासनवमीला सज्जनगडावर उतरले खाली. काय त्यांची निष्ठा किती उच्च प्रकारची होती बघा. उदाहरण पुन्हा पहा, ज्यावेळा त्यांनी सज्जनगड सोडला, जर मी समोरून उतरेन तर माझ्या गुरूंकडे पाठ होईल. काय निष्ठा आहे. समोरून जर गडावर उतरलो तर माझ्या गुरूंकडे पाठ होईल आणि त्यामुळे गुरूंकडे पाठ ठेवून नाही उतरायचं, तोंड ठेवून. म्हणून समाधी मंदिराच्या मागून म्हणजे दक्षिण भागातून कड्यावरून खाली उतरले, तोंड अखंड समाधीच्या दिशेकडे तिथे ठेवून जोपर्यंत दिसत होती खाली जाईपर्यंत तोपर्यंत आपलं मुख हे समाधीकडे तोंड करून ते उतरले. मग कड्या कपारीतून आधार घेत ढिगारे पळत सुटले आणि पुन्हा मग दक्षिण प्रांत त्यांनी गाठला. खूप कार्य केलं आहे हो. श्रीधर स्वामी महाराजांनी ग्रंथही अनेक लिहिले, काव्यस्फूर्ती आहेच. आता तर सद्गुरू पूर्ण कृपेचा अनुभव आलेला आहे आणि माऊलींची ज्ञानेश्वरी ओवी आहे ना, म्हणून माझे नित्य नवे शासोच्छवास हे प्रबंध होवावे, गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. आणि दक्षिण प्रांतात अनेक घटना इत्यादी घडतात. काही महत्त्वाचे प्रसंग. त्यांना एकदा एका शिष्याने एका गावात विचारले की महाराज ईश्वर आणि जीवामध्ये नेमका कसा संबंध आहे. त्यांनी फार सोप्या भाषेत उत्तर देत होतं, कारण आर्य संस्कृती ग्रंथामध्ये हे खूप विस्ताराने विवेचने मराठीमध्ये ग्रंथ आहे. त्यांनी 4 भाषेत ग्रंथरचना केल्याशिवाय होते हो. मराठी, हिंदी, कानडी आणि संस्कृतवर प्रभुत्व होतं असं वर्णन आहे चरित्रांमध्ये. एकेकाळी त्यांनी संस्कृतमध्ये 2 तास प्रवचन केले काशीला जाऊन पंडितांचं. ते दत्त जयंती उत्सवामध्ये काशीला 2 तास संस्कृतमध्ये प्रवचन केल्याची नोंद आहे.
आणि त्याप्रमाणे श्रीधर स्वामी महाराज अखंड भ्रमंती करत असताना एका गावात उतरले पाटलाकडे. विचारलं, महाराज जीव आणि ईश्वरात काय काय संबंध आहे? त्यांनी फार सुंदर सोप्या भाषेत समजून सांगितलं. ते म्हणाले, बघा, एखाद्या भांड्यात पाणी आहे तर त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडताना, तसंच ईश्वराचं प्रतिबिंब जीवात पडतं, शरीरामध्ये पडतं, त्याला चिदाभास म्हणतात. आणि जेव्हा त्या भांड्यातलं पाणी आटून जातं मग प्रतिबिंब पडतं का? तसं पाणी म्हणजे अज्ञान. या जीवाचं समूळ अज्ञान जर का नष्ट झालं तर ईश्वराचं स्पष्ट प्रतिबिंब पडतं आणि जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येतो. किती सोप्या भाषेत सांगितलं. भांड्यातलं पाणी निघून गेलं, प्रतिबिंब नाही. जीवाचं अज्ञान समूळ संपलं, ज्ञान झालं. असं सोप्या भाषेत समजून सांगायचे. त्यांच्या ह्या प्रवासाच्या काळामध्ये पुष्कळ भ्रमंती केली त्यांनी. ही भ्रमंती करत 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 वयाच्या 35व्या वर्षी, अजून संन्यास घेतलेला नाही, कारण सज्जनगडावरून ते निघाले 22 वर्षाचे आहेत. 1930 साली निघाले, 1908चा जन्म आहे. आणि त्यांनी संन्यास घेतला आहे 1935 साली घेतलेला आहे. म्हणजे गडावरून निघाल्यानंतर 5 वर्षांनी संन्यास ग्रहण केला. पुन्हा सज्जनगडावरती आलेत मग. आणि तो शिग्गेहाळी नावाच्या ठिकाणी संन्यास घेतला वयाच्या 35व्या वर्षी. आता परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी महाराज असं त्यांचं बिरुद आवडलं आलं. मग पुढे भारत भ्रमंती तर फारच केली. जवळपास 23 वर्ष, 1942 ते 1965 हिमालयापासून आज तो हिमाचल खूप भ्रमंती केली. अनेक घटना आहेत. बघू, आपल्या जेवढ्या उपलब्ध वेळेत आपल्याला सांगता येतील तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न करू. एका पाटलाकडे यांच्या एका गावाला मुक्काम होता. एका पाटलाकडे मुक्काम होता आणि त्या पाटलांनी प्रश्न विचारला, महाराज, जीवनमुक्त जरी असला, चांगला अभ्यासक असेल, श्रद्धावंत असेल, महाराज जीवनमुक्त जरी असला तर त्याच्या हातून कर्म तर घडतात, त्याचे अहेतुक असतात. त्याचे कर्म सगळं जीवनमुक्त अहेतुक कर्म करतो, त्याला कर्माचा लेप लागत नाही, त्या कर्माचं बंधन त्याला होत नाही, तो स्वतःला करताच समजत नाही सिद्धावस्थेत, त्यामुळे तो भोगता होत नाही. पण तरी देखील कर्म तर होतात महाराज. मग एका सिद्धांनी चांगली केलेली कर्म, ज्याला आपण पुण्य म्हणतो, ती, आणि त्याच्या हातून एखादी वाईट झालेली कर्म करत नाही तो, पण चालताना पायाखाली मुंगी मेली, घडला ना, त्याला दोष त्याला नाही, पण त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचा, पाप पुण्यांचा हा भोग कोणाला घ्यावा लागतो? किती छान प्रश्न आहे. संत चरित्रांचा ह्यासाठी अभ्यास करावा की आपल्या शंका दूर होतात. त्या पाटलांनी प्रश्न केला की महाराज, सिद्धांच्या हातून घडलेल्या कर्मांचं फळ कोणाला मिळतं? अहेतुक केलेल्या कर्मांचे फळ. फार सोप्या शब्दात श्रीधर स्वामींनी सांगितलं. हे बघा, सिद्ध जरी झाले तरी नाही कश्चित क्षणमपि, भगवद्गीतेचा सिद्धांतरूप वाक्य आहे 3ऱ्या अध्याय, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत राहू शकत नाही. श्वास घेणं हे कर्म आहे, मग सिद्ध काही श्वास घेत नाहीत, त्यांचं अहेतुक आहे, पण त्या कर्माला तर फळ येईल ना, ते कोणी भोगायचं? फार सुंदर उत्तर दिलं श्रीधर स्वामी महाराजांनी की सिद्धांच्या हातून ज्या अशा क्रिया घडतात त्याला पाप पुण्यात्मक नको म्हणू आपण. त्यांच्या हातून पाप कर्म पुण्यात्मक क्रिया घडतच नाही, पण घडल्या, चांगलं कर्म घडलं तर त्याचं फळ त्या सिद्धाविषयी, जीवन्मुक्ताविषयी जे अत्यंत श्रद्धा ठेवतात, आदर ठेवतात की हे ईश्वराचे अंश आहेत, धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार, देणे ईश्वराचे शिरा दासबोध. त्यामुळे त्याच्या हातून ज्या धर्मक्रिया घडतात अहेतुक, त्याचं फळ त्यांच्यावरती जे श्रद्धा ठेवतात त्यांना त्याची फळं मिळतात. त्यांच्या जीवनात त्यांना कळतही नाही की हे असं कशामुळे झालं, ते त्या सिद्धांच्या प्रभावामुळे घडतं. आणि कधी कधी काही माणसं संतांची निंदा करतात, टिंगल करतात, उपहासाने बोलतात, अपमान करतात. त्यांच्या हातून घडलेल्या पापकर्म नाही म्हणून, काही अशा कर्मांचा, वाईट कर्मांचं फळ अशा लोकांना भोगावं लागतं की जे संतांना नावं ठेवतात, सद्गुरूंना. किती छान सुंदर उत्तर दिलं, सोप्या शब्दात छान समजून सांगितलं. पाटलाने ते पटलं आणि त्यांच्या निमित्ताने अनेक साधकांच्या शंकांची उत्तरं, हे सगळं आर्य संस्कृती ग्रंथात, मराठीत आहे ग्रंथ, त्यांचे संस्कृती ग्रंथ आहेत, मराठी ग्रंथ आहेत, हिंदी आहेत, कानडी आहेत, सारखे 40 ग्रंथ आहेत एकंदर. अनेक प्रसंग बघू आपण. 32 शिराळे नावाचं एक गाव आहे, तिथे रामदास स्वामींनी स्थापन केलेला हनुमंत आहे, 11 हनुमंतांपैकी आहे. तिथे एक उत्तर भारतातले एक महंत
हनुमंत सेवेसाठी आले होते. त्यांना दृष्टांत झाला असेल, ते रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमंतांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी येऊन राहिले होते. श्रीधर स्वामी महाराजांच्या दक्षिणेतल्या प्रवासामध्ये अजून वरदपूर आश्रमाची स्थापना नाही आहे. वरदपूर आश्रम खूप खूप पुढे स्थापन झाला आहे. जमीन दान दिली आहे. 32 एकर जमिनीत तो आश्रम आहे. पुढे आपण ऐकू थोड्या वेळाने. पण 32 शिराळा या गावी आले. तिथे ते महंत होते. त्यांनी स्वागत केलं. श्रीधर स्वामी महाराजांजवळ फक्त एक लंगोटी आणि एक मातीचं असं खापर ज्याला म्हणतो असं भांडं होतं. त्यांनी पाणी वगैरे प्यायचं. तेच सगळ्या विधींसाठी वापरायचं, धुवून टाकायचं. ते पाहिली, त्यांची एकंदर उत्कट समर्थ निष्ठा पाहिली, अनुग्रह पाहिला, त्यांचं एकंदर चातुर्य पाहिलं, बुद्धी चातुर्य वगैरे पाहिलं. ते महंत खूप प्रसन्न झाले आणि त्यांचं स्वागत करून भोजन इत्यादी दिल्यानंतर म्हणाले, स्वामी, हे मातीचं खापर देण्यापेक्षा मी तुम्हाला एक तांब्याचं भांडं देतो, यानंतर प्रवासात तुम्ही ते वापरा. श्रीधर स्वामी म्हणाले, नाही, हे समर्थांचा प्रसाद म्हणून सज्जनगडावर मी आणलेला आहे. मी तुमच्या तांब्याचा स्वीकार करू शकत नाही, क्षमा असावी. ते म्हणाले, काय हरकत, तुमची निष्ठा तुम्ही सांभाळा, पण मला असं वाटतं तांब्याचं भांडं बरं राहील. नको म्हणाले. त्याच वेळा रात्रीच्या वेळी त्यांना लघुशंकेला थोडंसं असं बाहेर जायचे. थोडं वनासारखं होतं, झाडाझुडपांमध्ये गेले. ते नेलं होतं खापर, मातीचं खापर बरोबर चूळबीळ भरायला. आणि काय त्यांचं धोतर काय अडकला, हात अडकला, काय अडकला माहीत नाही, झुडपामध्ये हात अडकला आणि हातातलं खापर खाली पडलं आणि फुटलं. ते आले मठामध्ये. त्या महंतांना घडलेला प्रकार सांगितला आणि असं असं झालं. महंत म्हणाले, मी तुम्हाला म्हटलं ना, ही समर्थांची इच्छा आहे. तुमच्यासारख्या त्यागी संन्याशी तर नाही अजून, त्यागी माणसाला, विरक्त माणसाला एक जवळ तांब्या असायला काय हरकत नाही. पण करतल भिक्षा तरुतल वासा ही वृत्ती धारण करणारे श्रीधर स्वामी महाराजांनी आधी नाकारलं, पण नंतर थोडा विचार केला की नाही, ही समर्थांची इच्छा दिसते. समर्थ म्हणजे रामच. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे, कृपाळू देव श्रीराम, दास्य भक्तीत योगी रामदास. देवाच्या इच्छेने वर्तावे. त्यांनी तो तांब्या पुढे जवळ ठेवला आणि त्या मठातून त्यांचा निरोप घेतला. इतक्या घटना आणि इतके प्रसंग, मोठं चरित्र आहे. जवळपास 350 पानांचं मारुतीबाबांनी लिहिलं आहे आणि दक्षिणेतल्या प्रवासाविषयी जवळपास 100-125 पानं खर्च घातली. इतके अनुभव. पण एखादा बोलतो अजून. एका गावात ते रात्रीच्या दुपारच्या वेळेस त्यांचा प्रवेश झाला आणि पाहिलं, एका झोपडीमध्ये एक ब्राह्मण व्यक्ती असा करून वाट पाहते. पण ते निर्जन मनुष्य प्रांत आहे, जंगलामध्ये ते लहानसं खेडं, त्यात ते घर त्याचं, असा हात करून पाहत आहे. आणि दुरून हा येताना दिसले श्रीधर स्वामी महाराज. खूप आनंद झाला की एक लंगोटीला विरक्त माणूस, चेहऱ्यावरून त्यांनी त्या गृहस्थाच्या दाराशी आल्यावरून आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याच्याकडे स्मितहास्य करून पाहिले, असे हसले. खूप छान वाटलं. पहिल्या भागात आपण बोललो आहे, श्रीधर स्वामींचं हास्य, ते हास्याने जिंकून घ्यायचं म्हणजे मी मोठा यासाठी नाही, पण त्या हास्यामुळे लोक त्यांना शरण यायचे. त्यांनी हात जोडले, स्वामीजी, रामाने माझी इच्छा पूर्ण केली आज. म्हणजे काय झालं, रामाने काय इच्छा पूर्ण केली? माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे म्हणाले, आणि आमचं घराणं रामदासीच आहे. मलाही समर्थांची निष्ठा आहे. माझ्या वडिलांना, आजोबांना पण समर्थांविषयी प्रेमनिष्ठा होती. आणि आमचा असा नियम आहे की श्राद्धाच्या दिवशी कोणीतरी रामदासीच आम्हाला प्रसाद घ्यावा असं आम्हाला वाटतं, आणि तरी समर्थ सोय करतात. आज श्राद्ध तिथे आहे, स्वयंपाक तयार आहे, आपण घरात या. स्वागत केलं, पाहिली त्याची उत्कटता पाहिली. आणि श्रीधर स्वामी त्या झोपडीत गेले. त्यांनी पाद्यपूजा केली आणि श्रीधर स्वामींना श्राद्धाच्या दिवशी श्राद्धाचा अन्नाचा प्रसाद दिला. त्यांच्या डोळ्यात खूप पाणी आलं. समर्थाने माझी इच्छा पूर्ण केली. आजपर्यंत कधीही असं झालं नाही की वडिलांच्या श्राद्ध तिथीला रामदासी आम्हाला मिळाला नाही, झालं. आजही त्यांनीच केली. त्यांची श्रद्धा तीच आणि श्रीधर स्वामी महाराजांची पण तीच. अशा अनेक घटना दक्षिणेच्या भागात आहेत. पुढच्या काळात श्रीधर स्वामींनी जी 22 वर्ष भ्रमंती केली, बोललोय आपल्याला मगाशी. या 22 वर्ष भ्रमंतीच्या काळात श्रीधर स्वामी महाराज कितीतरी गावांना गेले होते. जसं स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण करताना सगळा भारत, आसे तो हिमाचल, सगळा पालथा घातला. तसं श्रीधर स्वामी महाराजांनी 22 वर्ष हिमालयात सुद्धा गेले, तिथे एकांत. आणि यांच्या सगळ्या भटकंतीचं एक वैशिष्ट्य जे पहिल्या भागात आपण बोललोय, 13 वर्ष अखंड एकांतवास यांनी ग्रहण केला आहे.
6.25 वर्ष 2265 दिवस शेवटचे हा तर दीर्घ एकांतवास भरतपूरला केलाय, तो थोड्या वेळाने ऐकू आपण. पण त्याआधी हिमालयात सुद्धा यांनी एक चातुर्मास एकांतात शिष्य असायचे, पुष्कळ शिष्य होत चालले, अनुग्रह येत चालले. कारण एवढी भ्रमंती करताना हा ब्रह्मनिष्ठ संन्यासी पुढे संन्यास घेतल्यानंतरची भ्रमंती आहे. एकदा मुंबईला आले, एक घटना बोलता आपल्याला. मुंबईला आले, मुंबईला यांच्या अनेक मोठ्या लोकांच्या भेटी झाल्या. यांच्या जीवनात यांना तत्कालीन जे संत पुरुष होते सगळ्यांच्या भेटी झाल्या यांच्या. शिवानंद आहेत, शंकरानंद आहेत, महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे आहेत, धुंडा महाराज आहेत. अनेक मान्यवर संत मंतांच्या भेटी झाल्या. त्याचप्रमाणे विद्वानांच्या सुद्धा झाल्या. मुंबईचा यांचा मुक्काम आहे आणि यांना भेटायला आपण सर्वांनी नाव ऐकलं असेल, आचार्य प्र के अत्रे. फार विद्वान माणूस, साहित्यिक, नाटककार, सगळंच सगळ्या बिरुदावल्या, पण अत्यंत नम्र. त्यांच्या कानावर श्रीधर स्वामी महाराजांची कीर्ती गेली कुठून. ते श्रीधर स्वामी महाराजांना भेटायला आले, नमस्कार केला. श्रीधर स्वामी महाराजांना छान वाटले. इतका मोठा माणूस, महाराजांचा महाराष्ट्राचं रत्न आहे हो. काही माणसं पु ल देशपांडे, प्र के अत्रे, ग दी माडगुळकर, फार मोठी रत्न आहे की महाराष्ट्रामध्ये. हास्यवदानाने म्हटलं काय कसं सुद्धा म्हणे, महाराज एक विनंती आहे आपल्याला. नम्रपणे म्हणाले, काय विनंती आहे. महाराज मी नुकतंच एक नाटक लिहिलं आहे, मी मंत्री झालो असं त्या नाटकाचं नाव दिलं आहे. बरं मग, आणि या नाटकामध्ये 20-22 पात्र आहेत. बरं मग, त्या सर्वांचा प्रयोग आज रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथे आहे महाराज. बरं मग महाराज एक इच्छा आहे मनामध्ये आज. बरं हा प्रयोग व्यावसायिक नाही आहे, काही पैसा धन कमवण्यासाठी नाही आहे. वादळ होऊन गेलं नुकतंच गोव्यामध्ये, त्या वादळांच्या पूरग्रस्तांसाठी किंवा वादळाचं त्यांचं नुकसान झालं त्यांच्या मदतीसाठी हा प्रयोग आहे महाराज. वादळग्रस्त माणसांच्या मदतीसाठी आहे. अवश्य येईन. हे तर देशकार्य आहे, धर्मकार्य आहे की पूरपीडितांची अशी मदत करणं धर्मकार्य. मी येईन. आणि खरोखरच एक संन्यासी मनुष्य, आता संन्यास झाला आहे या घटनेच्या वेळा, एक संन्यासी माणूसच्या रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथे गेले. तो पूर्ण प्रयोग पाहिला, आचार्य अत्रेंच्या बाजूला बसून पाहिला, प्रमुख पाहुणेच होते ते. आणि त्यानंतर मध्यंतरामध्ये आचार्य अत्र्यांनी श्रीधर स्वामी महाराजांना व्यासपीठावर नेलं आणि व्यासपीठावर त्या सर्व 22 कलाकारांचा श्रीफळ, शाल, काही मानधन देऊन श्रीधर स्वामी महाराजांच्या हातून सत्कार केला असं वर्णन आहे श्रोते. म्हणजे हे कार्य मी संत आहे मला काही करायचं नाही असं संत करीत नाही. संतांची वर्तणूक नेहमी ईश्वराच्या योजनेप्रमाणे देशकाल परिस्थितीनुसार असते. वेळ पडलं तर राजकारणात सुद्धा उडी मांडतात, सक्रिय राजकारणात सुद्धा. अण्णाभाऊ कालगाकरांचं उदाहरण आहे, पुष्कळांची आहे. आचार्य अत्र्यांना खूप आनंद वाटला. श्रोते हो, आपण एक नाव महाराष्ट्राच्या महान व्यक्तींपैकी एक नाव आत्ता ऐकलं, आचार्य प्र के अत्रे. आणि आपणा सर्वांना अजून एक नाव खूप परिचित आहे, गीत रामायणामुळे. गीत रामायणाचे प्रसिद्ध लेखक, ज्यांना आधुनिक वाल्मिकी असं आपण म्हणतो, ग दी माडगुळकर यांची एकदा द्वितीय मुक्कामात, जेव्हा, कारण पहिला मुक्काम झाल्यानंतर 3-4-5 वर्ष दक्षिणेत भ्रमंती केली आणि पुन्हा सज्जनगडावरती आले. समर्थांची पुन्हा 5 वर्ष सेवा केली. आता सिद्ध झालेले आहेत ते, पण समर्थांना आत्मनिवेदन करण्याकरता की आत्तापर्यंत 5 वर्षात म्हणजे 1930 साली गड सोडला, 27 साली आले, 30 साली गड सोडला दासनवमीला, 5 वर्ष कर्नाटकात भ्रमंती केली, खूप कार्य केलं आणि पुन्हा आत्मनिवेदन करण्यासाठी पुन्हा 3-3.5 वर्षाकरता गडावर जेव्हा आले, त्यावेळा 1939 सालची घटना आहे. ग दी माडगुळकर यांना भेटायला, खूप प्रसिद्ध त्या काळात होते गीतकार म्हणून, पण गीत रामायण अजून लेखणीतून आलेलं नव्हतं. अत्यंत श्रद्धेने श्रीधर स्वामी महाराजांना ग दी माडगुळकरांनी वंदन केलं, नमस्कार केला. श्रीधर स्वामींना शर्मळे डोळे मिटले आणि सांगितलं, तुमची कीर्ती मी ऐकून आहे, प्रतिभा तुमची ऐकून आहे, तुम्हाला एक आशीर्वाद देतो. तुमच्याकडून एक अशी अलौकिक कृती घडेल की ती कधीही जग विसरू शकणार नाही. कारण गीत रामायण पुढे 1956 साली आलं, पण संतांचे दिलेले आशीर्वाद, संतांची वाणी वृथा होत नाही, केव्हा तरी फलदायी होते. आणि गदिमांनी खूप नम्रपणे त्यांना साष्टांग नमस्कार घातला, गड उतरले आणि पुढच्या काळात
ग. दी. माडगूळकर आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्याद्वारे या युतीमुळे महाराष्ट्राला जे अलौकिक असं अजरामर काव्य गीत रामायण मिळालं, त्याला मुळात आशीर्वाद श्रीधर स्वामी महाराजांचा होते. श्रीधर स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये अशा अनेक अनेक घटना घडतात आहे आणि सतत भ्रमंती लिखाण सुरू आहे, जनप्रबोधन सुरू आहे, कितीतरी ठिकाणी प्रवचन व्याख्यानं अलवट गर्दी होत असे, त्याला त्याचं काहीच नाही. उदंड देशाटन करावे, दासबोधातली होऊया, उदंड देशाटन करावे, धुंडावे भक्त प्रेमळ, अशी समर्थांची आज्ञा तंतोतंत पाळणारे आणि अजिबात कुठेही कीर्तीचा हव्यास नाही, पैशाचा लोभ नाही. ती प्रतिज्ञा तर त्यांनी पळणिटकर गुरुजींजवळच केली होती. कधीही धनाचा लोभ ठेवणार नाही. कुणी धन दिलंच ते परोपकारासाठी वापरे, जवळ बिलकुल ठेवणार नाही. कुठे मठपती होऊन राहणार नाही, परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणार नाही. ह्या सगळ्या त्यांनी केलेल्या प्रतिज्ञा कालच्या पहिल्या भागात आपण सगळ्या ऐकलेल्याच होते. थोर पुरुषांबद्दल आपण जितकं बोलावं तितकं ते कमी असतं. चरित्र अलौकिक आहे, दिव्य आहे आणि म्हणून त्यांच्या सर्वात जीवनातल्या शेवटच्या भागांकडे येऊ. पळणिटकर हे नाव आपण कालपासून 2-3दा ऐकलं. श्रीधर स्वामी महाराजांना कुठेतरी त्यांच्या महाराष्ट्रातलं, हे तर पुढे वरदपूर आश्रमाची स्थापना झाल्यानंतरची गोष्ट आता बोलत आहे, कुठून तरी त्यांना असं कळलं की आपल्या ज्यांच्या प्रेरणेमुळे, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे रामदास स्वामींचा अनुग्रह मिळाला, ते पळणिटकर गुरुजी आता खूप आजारी आहेत, वय झाले, थकलेत, वृद्धापकाळ आहे आणि ब्रह्मचारी होते, एकनिष्ठ ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी, विवाह काही पाश नाहीत मागे, पण आजारी आहेत. कोणी मित्र इत्यादी काही त्यांची बघतात आहे देखभाल. श्रीधर स्वामींनी आपल्या 2 शिष्यांना पाठवलं पुण्यामध्ये आणि पळणिटकर गुरुजींना वरदपूरच्या आश्रमात घेऊन यायला सांगितलं. वरदपूर आश्रमात त्यांना आणण्यात आलं. 6 महिनेपर्यंत होते. श्रीधर स्वामींची खूप सेवा केली. त्यांनी जाताना आशीर्वाद दिला होता ना, बाळ जा, यशस्वी व्हा, खूप मोठे व्हा, नावलौकिक मिळवा. सगळं सत्य झालं ना. आज श्रीधर स्वामींची बिरुदावली परमहंस परिव्राजक आचार्य श्रीधर स्वामी महाराज. आणि खरोखर ती मूर्ती पाहिली. ही घटना 1968 सालची असं लिहिलं चरित्रामध्ये. ते थकलेच होते, पण प्रत्यक्ष श्रीधर स्वामी महाराजांच्या सान्निध्यात वरदपूरच्या आश्रमात ते राहिले. सेवेला शिष्य इत्यादी होते, काळजी घेत होते. पण शेवटी अतिशय शांतपणे आश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी 1968 या दिवशी पळणिटकर गुरुजींनी वरदपूरच्या आश्रमात देह ठेवला. श्रीधर स्वामींचं जीवन ज्यांनी घडवलं, खरं म्हणजे मार्गदर्शक म्हणून, आणि प्रेरणा दिली अनुग्रहाची आणि सज्जनगडावर जाण्याची, राहू नको पुण्यात. श्रीधर स्वामींनी कृतार्थपणे त्यांना आशीर्वाद दिला. त्यांचं अर्धोदेह शिष्याकडून करून घेतलं. पण पळणिटकर गुरुजींनी वरदपूरच्या आश्रमात पुढे देह ठेवला. एवढं बोलण्याकरता हा प्रसंग बोलला गेला. वरदपूर आश्रम, श्रीधर स्वामींची अलौकिक निष्ठा. आणि या ठिकाणी 11 जानेवारी 1967 या दिवशी श्रीधर स्वामी महाराज राहायला आले. खूप प्रचंड मोठ्या 4 अशा इमारती त्या ठिकाणी आहेत असं वर्णन सांगतात लोक. मी काही तिथे अजून गेलेलो नाही, पण जे चरित्रात वर्णन आहे, जे छायाचित्र पाहिले त्याच्यावरून 4 प्रचंड मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी एका शिखरावरती एक विशेष स्वतंत्र कुटी त्यांच्यासाठी बांधलेली होती. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आता पुष्कळ भ्रमंती झाली आणि संपूर्ण जीवनामध्ये एकांतवास अनेकदा त्यांनी उपभोगला नाही, तो त्यात काळ व्यतीत केला. कारण समर्थ रामदास स्वामींचं एकांतावरती फार सांगण्यात दासबोधामध्ये, जयास एकांत मानाला अवघ्या आधी कळे चाला, किंवा ज्ञानी आणि उदास, दासबोधातल्या ओव्या, ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा श्रीराम. श्रीधर स्वामींच्या जीवनाचं एक सारभूत अंग आहे. हो, कल्पना करा आपण, श्रीधर स्वामी महाराजांना आयुष्य 65 वर्ष, त्यातली 13 वर्ष अखंड एकांतात. आता वरदपूरला आले, त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी कुटी बांधल्या गेलेली आहे, तिच्यामध्ये ते आता एकांताला बसणार आहेत. आणि सलग 6.25 वर्ष 2265 दिवस एकांतामध्ये आहेत अशी वर्णन आहे. पूर्वार्धात उल्लेख केला होता की कसा एकांत, ध्येयाचं भान नाही, अखंड समाधीमध्ये ध्यान धारणा, रामाचा जप,
रामदास स्वामींचं चिंतन. आतमध्ये कुणाला यायची परवानगी नाही, शिष्यांना वाटलं तरी जाण्याची परवानगी नाही. दारावरती 2 जनार्दन नावाचा एक शिष्य राहायचा बाहेर बसलेला, आणि बाहेर बसून सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे. लोक बाहेरून नमस्कार करायचे, दुरून दुरून लोक यायचे, पण आत जायची परवानगी नसायची. फक्त जनार्दन म्हणून एक प्रमुख शिष्य तो दारावर उभा असायचा, आणि त्यांना तहान भूक लागेल म्हणून दुधाचा पेला ठेवायचे खिडकीमध्ये. त्यांचं ध्यान थोड्या वेळ उतरलं आणि भानावर आले की ते दूध प्यायचे, नाही असं नाही, पण कधी कधी 8-8, 10-10 दिवस दूध तसंच राहायचं. कसा महापुरुष आमच्या संस्कृतीत जन्माला आला नाही. देहाचं भान नाही याला म्हणतात, ताटस्थ्य. काही मी देह आहे इथे जाणीवच नाही आहे. देह नाही तर त्याला त्याचे धर्म नाही, क्षुधातृषा नाही, आलस्य निद्रा मैथून हे काही नाही. देहभान विसरलेल्या अवस्थेमध्ये 6.25 वर्ष या महापुरुषांनी वरदपूरच्या आश्रमात एकांतात गेले. मुंबईला यांचे एक मुख्य शिष्य आहेत, अनेक शिष्य होते, त्यापैकी आपण सर्वांनी ऐकलेलं नाव आपल्याला माहीत असेल, मामा काणे असं नाव आहे. मामा काणे. त्यांना कळलं की आपले गुरु महाराज, अनुग्रह होता त्यांना, असे एकांतात गेले आहेत. ते भेटायला आले, पुष्कळ लोक भेटायला आले, आणि आपला शिष्य तिथे भेटायला आला पाहून समाधी उत्थान झालेले श्रीधर स्वामी महाराज त्यांच्याशी बाहेर येऊन बोलले. शिष्योत्तम होते, एकनिष्ठ होते, तेही साधना उत्तमच करीत होते. बाहेर आले, त्यांनी विचारलं, महाराज आपला निरोप आला, मी ताबडतोब निघालो, काही तिकडे व्यवसायाची सोय पण नाही करून आलो, आम्हाला किती दिवस राहावं लागेल इथे? तर म्हणे राहावं तर बरेच दिवस लागेल, कारण आता हनुमान रामनवमीचा उत्सव तोंडावर आहे, तो करून जावं लागेल. महाराज मग धनाची गरज पडेल का, पैसा बोलाव का, की माणसांची गरज पडेल? तर स्वामी इतकंच म्हणाले, दोन्हींची गरज पडेल. शेवटी मामा काळे तिथे रामनवमीच्या काही दिवस आलेले, आणि अजूनही बरेच शिष्य आलेले, ते थांबले. रामनवमीचा उत्सव थाटात करायला सांगितले. चैत्र शुद्ध पक्षामध्ये, चैत्र शुद्ध प्रतिपदा ते हनुमान जयंती, थाटात उत्सव करा म्हणाले. खूप थाटात केला शिष्यांनी. तसाही रामनवमीचा उत्सव उदाहरण उत्साहाचं गावोगावी, महाराष्ट्रात काय भारतवर्षात काय, रामनवमीचा उत्सव चैत्र महिन्यातला हा फार महत्त्वाचा कालावधी असतोय, नूतन वर्षारंभ असतोय. थाटात झाला. मामा काळे अजून तिथे आहेतच, अजून शिष्य पुष्कळ होते. आणि श्रीधर स्वामींनी विचारलं, महाराज उत्सव तर झाला, आता हनुमान जयंती साजरी करा म्हणाले. हनुमान जयंती केली, आणि सर्वांना हजारो लोक जमले होते. हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वांना शिरापुरीचं जेवण द्या म्हणाले. बघा, शिरापुरीचं जेवण झालं, रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, आणि मामा काळे म्हणाले हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी, महाराज अजून किती दिवस राहावं लागेल मला? डोळे बंद केले श्रीधर स्वामी महाराजांनी, म्हणाले, बस अजून 3 दिवस, 3 दिवसांनी तुम्हाला जाते. त्याला काही असं विशेष अर्थ कळला नाही. संतांच्या सूचक वचनांमध्ये काही लक्ष्यार्थ असतोय, त्याला नाही कळला. 3 दिवसांनी तुम्हाला जाता येईल. हनुमान जयंती झाली, चैत्र शुद्ध प्रतिपदा झाली, चैत्र वद्य प्रतिपदा झाली. त्यांनी प्रतिपदेला जनार्दनला बोलावलं, पंचांग आण म्हणाले. पंचांग आणलं. उद्या कोणता दिवस आहे रे महाराज? चैत्र वद्य द्वितीया आहे. चैत्र वद्य द्वितीया 1973, आणि इंग्रजी तारीख उद्या महाराज 19 एप्रिल 1973 आहे म्हणा. अमृतसिद्धी योग आहे महाराज. बस त्यांना तेवढंच हवं होतं. अमृतसिद्धी योग आहे ना, सूचक सूचना केल्या फक्त, आणि परत आपल्या एकांताच्या जागी जाऊन बसले. तो दिवस संपला, म्हणजे 18 एप्रिल 1973 संपला. रात्रभर कोणी सगळे शिष्य बाहेर आहेत. सूचक वाक्यांचा काही लोकांना अर्थ कळला. ज्याप्रमाणे रामदास स्वामींच्या जीवनात असाच प्रसंग घडला होता. अक्कास स्वामी, उद्धव स्वामी, भीमस स्वामी तंजावरकर शेजगरामध्ये असताना रामदास स्वामींनी सूचकतेने सांगितलं होतं की माघवद्य नवमी आमचा दिवस आहे. रविकुल टिळकाचा वेळ सन्निध आला, तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला. उद्धवानी उत्तर दिलं होतं, अनुदिनी नवमी हे मानसी धरावी, परम लग बघिने कार्यसिद्धी करावी. शाब्बास उद्धव. हे जसं आधी सूचित केलं होतं, श्रीधर स्वामी महाराजांनी काण्यांना, मामा काळींना म्हटलं होतं 3 दिवस राहायचं. प्रतिपदेला जनार्दनाने सांगितलं, प्रमुख शिष्य होता, सेवेकरी होता, की उद्याचा अमृत सिद्धी योग आहे. झोपले, रात्रभर निवांत झोप लागली.
सकाळी 5ला उठले, अनेक उरकलं, आतमध्ये सगळं करून बाहेर आले. आणि असं वर्णन आहे की 8 वाजता बाहेर आले. अक्काई म्हणून एक बाई होत्या, स्त्री शिष्या, आणि जनार्दन यांनी धारोष्ट दूध सकाळी 8 वाजता महाराजांना दिलं असं वर्णन. धारोष्ट दूध दिले पेलाभर. ते प्रभू रामचंद्रांचं समर्थांचं स्मरण करून पहा काय दिनचर्या आहे, कसा म्हणजे देहावसान वृद्धापकाळामुळे नाही, स्वेच्छेने. हा, जैसे झाकलिया घटीचा दिवा, माऊलींची ज्ञानेश्वरी तो आहे, कसे गेले ह्या पद्धतीने. जैसे झाकलिया घटीचा दिवा, काय झाले नेणो के धवा, या रीतीने पांडवा जो देह ठेवी श्रीराम संत सद्गुरू, हे कशा प्रकारे देह ठेवतात याचं वर्णन आहे. की एखादा दिवा आहे, त्याच्यावर एक झाकण ठेवलं, वातरहित तो प्रदेश होईल, आणि दिवा आहे, पंटी आहे, मग काय निरांजन आहे, आणि त्याच्यावरती एक टोपली घमेल असं झाकण ठेवलं. जैसे झाकलिया घटीचा दिवा, काय झाले, हळूहळू हळू त्याचं तेल संपत आलं, हळूहळू हळूहळू निर्वात प्रदेश झाला, प्राणवायू मिळाला नाही, तो विजतो. कधी विजला माहीत नाही. जैसे झाकलिया घटीचा दिवा, काय झाले नण के धवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. असंच आहे अगदी. सकाळी 8 वाजता धारोष्ट दूध घेतलं, पुन्हा ध्यानाच्या अवस्थेत गेले. पाहता ते सगळे शिष्य अमृतसिद्धी योग 19 एप्रिल 1973 चैत्र वद्य द्वितीया सकाळी 9 वाजता ध्यानात संपवून बाहेर आले. बाहेर एका ओट्यावर बसले. आता सगळे शिष्य भोवती जमले आहेत. मामाकाने जनार्दने अनेक शिष्य जमा झालेले आहेत. आणि सगळे पाहतात आहे. स्वामीजींनी पद्मासन घातलं, पद्मासनात बसले आणि 3 वेळा ओम 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 म्हटलं. योगाचे अत्यंत अधिकारी श्रेष्ठ व्यक्ती मूलाधार चक्रापासून प्रार्थना करून षटचक्रांचं भेदन करून, यौगिक प्रक्रिया आहे, षटचक्रांचं भेदन करून सहस्राधार चक्र मस्तकात जे असतं, ती प्राणशक्ती ओंकाराद्वारे, संपूर्ण विश्वाची निर्मितीच ओंकार आहे. ओंकार सर्वाधारम म्हटलंय. ती प्राणशक्ती इथून काढून घेतली. मान फक्त थोडी झुकली. कळलं जनार्दनाला, बोलावलं सर्वांना, पाहिलं नाही. स्वामींनी देहत्याग स्वेच्छेने केलाय म्हणाले, स्वेच्छेने केलाय. हजारो लोकांची गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी देहावसान झालं. मामाकडे फार प्रतिष्ठित व्यक्ती होते, शिष्य होते, अधिकार होता, मुंबईचे राहणारे. काय कशा पद्धतीने केलंय ते लिहिलेलं नाही चरित्रात, पण ऑल इंडिया रेडिओवरती बातमी आली त्या दिवशी. आणि ऑल इंडिया रेडिओवरती बातमी आल्यानंतर हजारो लोकांचा समुदाय त्या ठिकाणी येतात. संन्यासी आहेत. शिग्गेहाडीला वयाच्या 35व्या वर्षी संन्यासी घेतल्या. संन्याशाच्या प्रेताचं दहन करत नाहीत. त्याला ज्या प्रकारे मूठ माती दिली जाते तशा पद्धतीने दिल्या गेली. वरदपूरच्या आश्रमातला हा प्रसंग आहे. 8 बाय 8 म्हणजे 8 फूट रुंद, 8 फूट लांब असा खड्डा, 9 फूट खोल. त्यात बेल, तुळशीपत्र, जागा सारवलेली गोमयांनी. त्याच्यावर श्रीधर स्वामींचा पद्मासनातला, सिद्धासनातला देह तसाच ठेवण्यात आला. आणि त्याच्यावरती काय ती प्रक्रिया आहे. आम्ही सुद्धा आयुष्यामध्ये एका महापुरुषाची पाहिलेली अशी ही प्रक्रिया आहे. संन्यासी माणसाला समाधीस्थ करण्याची प्रक्रिया आहे. आणि मग समाधीवरती मीठ वगैरे इत्यादी टाकतात आणि त्यानंतर त्याच्यावरती समाधी जी दिसते आपल्याला ती पुढे बांधली जातात. पण रामदास स्वामींची समाधी अशी बांधलेली नाही, ती स्वयंभू आहे. पण वरदपूर आश्रमामध्ये श्रीधर स्वामींनी समाधी का घेतली याचं मोठं मार्मिक विवेचन संदर्भांनी केलं आहे की सज्जनगडावरती जर मी देह ठेवला असता तर समर्थांच्या पेक्षा माझं नाव मला मानलं असतं. तिथे नाही, कार्य तिथे केलं. समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली, सज्जनगड मासिक सुरू केलं, कार्याचा विस्तार खूप केला. आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, गुजरात किंवा भारतवर्षात समर्थ संप्रदायाचा जो प्रचार आपल्याला पाहायला मिळतो याला मूळ कारण अध्वर्यू श्रीधर स्वामी महाराज आहेत. बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांचा हातभार लागला आहे. अण्णाभाऊ कालगावकर आहेत, मारुतीबा भोसले आहेत, पदाचे चळवळक द्वावा केळकर आहेत, पुष्कळ आहेत. पण मुख्य श्रीधर स्वामी महाराज, कारण श्रीधर स्वामी महाराजांनी बरेच काळपर्यंत सज्जनगडावरती सेवा केली आहे. श्रीधर कुटी म्हणून जी वास्तू आहे तिथे आपण गेला असाल सगळे. त्या कुटीमध्ये श्रीधर स्वामींनी तपाच्या काळात राहत असत असं वर्णन आहे. आणि काय ऐक्य असेल समर्थांशी नाही.
काय ऐक्य असेल की रामदास स्वामींशी ऐक्यातच ते गेले, पण सगळा वटवृक्ष इतका वाढवून दिला, जोपासला, आणि आजही ते कार्य तसंच त्याच पद्धतीने सगळी पुढची निष्ठावंत मंडळी दास्य भक्तीचा आश्रय घेऊन समर्थांचा संप्रदायाचा प्रचार, वाङ्मयाचा प्रचार, दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक यांचा प्रचार गावोगावी करीत असतात. आपणही सगळ्यांनी अनुभवला असेल. आपण ज्या ज्या गावात ते श्रवण करत आहात, आपल्याला समर्थांच्या पादुकांचं श्रीदर्शन होत असेल, किंवा आपल्यापैकी अनेक जण शिवथरगड, सज्जनगड, चाफळ, जांब, ज्या ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचा संबंध आला, जी क्षेत्र आहेत सगळी 11 मारुती, आपण गेले असाल. सज्जनगडावरती श्रीधर कुटी आहे, आपण दर्शनही घेतलं असेल. वरदपूरला मात्र जाण्याचं भाग्य फार कमी लोकांना असेल, कारण कर्नाटकात आहे, महाराष्ट्रातून अंतर आहे, पण तिकडची मंडळी दर्शन नक्की घेत असतील. श्रोते हो, 2 भागांमध्ये आपण श्रीधर स्वामी महाराजांच्या चरित्राचं थोडंसं परिशीलन करण्याचा प्रयत्न केला, थोडासा अभ्यास केला. पहिल्यांदाही हा मुद्दा मी मांडलेला आहे की समग्र चरित्र 2 भागांमध्ये आपण नाही मांडू शकत. इतके अनुभव, इतक्या गोष्टी, इतक्या ठिकाणी भ्रमंती, कितीच कार्य केलं असेल या महापुरुषांनी. म्हणजे सज्जनगडावर रामदास स्वामींच्या पूर्ण कृपेनंतर जे कार्य केलं, म्हणजे 1930 सालानंतर 1965 साल 73 सालापर्यंत एवढं कार्य 73 साली गेले ना, हे 43 वर्ष, त्यातला एकांतवासाचा कालावधी जरी सोडला तरी खूपच भ्रमंती, खूप कार्य किती ठिकाणी गेले. आणि कळबळीने, तळमळीने समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्र यांच्या सेवेत आपला देह कष्टविला. म्हणून मगाशी श्लोक जो म्हटला ना, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी महाराज यांच्याविषयी एवढंच फक्त बोलता येण्यासारखं आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे जे रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात केलेलं विधान आहे, त्याच्या पूर्ण पात्रतेला श्रीधर स्वामी महाराज पूर्णपणे सद्गुरूंच्या आदेशाद्वारे, आज्ञेद्वारे परिपूर्ण करून गेले. केलं ते कार्य की तुम्ही दक्षिणेत कार्य केलं, दक्षिणेत केलं. बालपणाचा हा श्रीधर पुढे श्रीधर स्वामी महाराज झाले, आणि आज त्यांचा उद्घोष सांप्रदायिक सज्जनगडच्या परंपरेमध्ये भगवान सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय असा केला जातो. पण एवढ्या मोठ्या ठिकाणी पोहोचण्याकरता त्यांच्या तपाचा अंदाज येण्याकरता हे 2 भाग आपल्यासोबत प्रस्तुत करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून आपल्याला त्यांचं चरित्र विस्ताराने श्रवण करण्याची, वाचण्याची आवड, इच्छा उत्पन्न व्हावी, इतकाच फक्त आपला या मालिकेच्या मागचा उद्देश आहे. श्रोते हो, ह्याप्रमाणे 2 भागात केलेलं विवेचन या ठिकाणी थांबवतो, वाणीला विराम देतो. एकदा जय जयकार करू आणि थांबू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.